आयुष्यातील अडचणी आणि पैशाची चणचण दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. असे मानले जाते की हे उपाय योग्य पद्धतीने केल्यास व्यक्तीला अनेक समस्यांमधून मुक्ती मिळते. आज आम्ही तुम्हाला 1 रुपयाच्या नाण्याशी संबंधित काही उपाय सांगणार आहोत. यापैकी कोणताही एक उपाय करून पाहिल्यास तुमच्या आयुष्यात दुप्पट प्रगती होऊ शकते आणि धनसंपत्तीत वाढ होऊ शकते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आयुष्यात छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात, पण कधीकधी खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगती साधता येते. तसेच योग्य पद्धतीने हे उपाय केल्यास धनसंपत्तीतही वाढ होते. आज आम्ही तुम्हाला 1 रुपयाच्या नाण्याशी संबंधित काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे सोपे उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करू शकतात आणि घरातील आर्थिक तंगी संपवू शकतात. या उपायामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि पैशाची चणचण भासणार नाही. हे उपाय अगदी सोपे आहेत आणि कोणीही सहज करू शकते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला मदत होईल. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशीखाली 1 रुपयाचे नाणे ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्या नाण्यासोबत थोडे पैसे घ्या आणि ते एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. असे केल्याने आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. हा उपाय तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतो आणि आयुष्यात प्रगती घडवून आणू शकतो. असे मानले जाते की उशीखाली 1 रुपयाचे नाणे ठेवून झोपल्याने नकारात्मकता दूर होते आणि आयुष्यात सकारात्मकता येते. तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल किंवा महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येत असतील तर हा उपाय करून पहा. यासाठी एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा स्वच्छ कपडा घ्या. त्यात 1 मूठभर तांदूळ घ्या. 1 रुपयाचे नाणे टाका. हे कापड एका पुरचुंडीसारखे बांधा आणि तुमची इच्छा मनात बोलून ती पुरचुंडी कोणत्याही मंदिरात ठेवा. हा उपाय केल्याने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागू शकतात. असे मानले जाते की 1 रुपयाच्या नाण्याने केलेला हा उपाय घरात सुख समृद्धी आणतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पैशांच्या तंगीमुळे त्रस्त असाल तर शुक्रवारच्या दिवशी 1 रुपयाच्या नाण्याने हा उपाय करून पहा. यासाठी संध्याकाळच्या वेळी विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करा. पूजा करताना 5 पिवळ्या कवड्या आणि 1 रुपयाचे नाणे माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाल्यावर या कवड्या आणि नाणे एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. जर तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कवड्या वापरू शकता. हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते आणि धनसंपत्तीत वाढ होऊ शकते. जर तुम्ही श्रद्धेने हा उपाय केला तर धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहते आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात. तुमच्या व्यवसायात आणि करिअरमध्ये दुप्पट प्रगती हवी आहे का? मग हा उपाय करून पहा. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीची पूजा करा आणि त्यासोबतच तुळशीच्या रोपाजवळ 4 मुखी दिवा नक्की लावा. या दिव्यामध्ये 1 रुपयाचे नाणे टाका. हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायात दुप्पट प्रगती होऊ शकते आणि आयुष्यात सुखसमृद्धी येऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ 4 मुखी दिवा लावणे खूप फायदेशीर असते. असे केल्याने घरात चालणारे वादविवाद दूर होतात आणि कुटुंबातील प्रेम वाढते. असे मानले जाते की 4 मुखी दिव्यामध्ये 1 रुपयाचे नाणे टाकून तो लावल्याने कुटुंबातील सदस्यांच्या करिअरमध्ये यशाचे मार्ग 4ही दिशेने खुले होतात. तसेच यामुळे घरात सौभाग्य येते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा हे उपाय नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.